नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेचा कायापालट करणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात आहेत. विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वारासाठी उभारला जाणारा ईस्टर्न एंट्री इंटरचेंज प्रकल्प आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या 6 महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 800 कोटी रुपयांच्या निधीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर करत आहे. या प्रकल्पामुळे पनवेल शहर खांदेश्वर आणि जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे फुलपाखराच्या आकाराचा विनासिग्नल उड्डाणपूल आणि जोडरस्त्यांचे मोठे जाळे. या रचनेमुळे गाडी नदीवरील खाडीमार्ग ओलांडून कंटेनर थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत विना अडथळा पोहोचू शकतील. यासोबतच विमानतळाच्या उलवा बाजूला वेस्टर्न एंट्री इंटरचेंजचे कामही प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे अटल सेतूवरून येणाऱ्या वाहनांना थेट विमानतळ गाठणे सोपे होईल. सायन पनवेल महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग आणि पाम बीच मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे वेगवान प्रवासाचा अनुभव मिळेल. कळंबोली सर्कल आणि खांदेश्वर परिसरातील वाहनचालकांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असून पनवेलच्या विकासाला यामुळे मोठी गती मिळणार आहे.